कधीतरी असं काहीतरी घडतं जे आपल्याला माणूस म्हणून पुन्हा एकदा विचार करायला लावतं। आजची ही कथा आहे एका आईच्या अतूट प्रेमाची आणि एका मुलीच्या जगण्याची। अमरावतीमधून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे, जिथे एका आपल्या 18 वर्षाच्या मुलीसाठी आईने केवळ अवयवदानच नाही तर एक नवीन जीवन दिलं आहे। बेसिकली आनंद होतोय की किडनी ट्रान्सप्लांटेशनची जी प्रक्रिया आहे ती अविरतपणे आम्ही चालू ठेवली आहे। शासनाचा आम्हाला सातत्याने मदत आणि पाठीवर थाप मिळत राहिली असल्या कारणामुळे आपण गरीब रुग्णांपर्यंत अतिशय दुर्मिळ अशी ही शस्त्रक्रिया आपण पोहोचवत आहोत। जी काही रुग्ण आहेत ती अतिशय गरीब परिवारातली आहेत, ज्यांनी कधी जीवनात विचार केला नसता की आपल्या रुग्णाला ट्रान्सप्लांट करून पुनर्जन्म देण्यात येईल। त्यामुळे मला असं वाटतं निश्चितचपणे आम्हाला सुद्धा सांगताना आनंद होतोय। विशेष म्हणजे सर्व समाजाच्या लोकांना याचा फायदा होत आहे। मग तो अल्पसंख्याक समाज असो, बुद्धिस्ट समाज असो, मुस्लिम समाज असो, हिंदू असो, जैन असो, त्या समाजाचा कोणत्याही प्रकारचा यात डिस्क्रिमिनेशन नाही आहे। सगळ्यांसाठी आपण ट्रान्सप्लांटेशन कोणताही भेदभाव न करता करतो आहोत। आणि आज बघा सांगताना आनंद होतो की ग्रामीण भागातली मुलगी अशना तहसीन 18 वर्षाची, 18 जेमतेम वर्ष वय तिचं झालेलं होतं, शाळेतच जात होती आणि अचानक तिला मागच्या वर्षी कळलं की तिच्या किडन्या काम करत नाहीत। 6 महिन्यापासून आमच्या इथे डायलिसिसवर होती, पण जेव्हा आम्ही ट्रान्सप्लांटेशनचं तिच्यासमोर ही जी काय उपचार पद्धती आहे मांडली, तात्काळपणे त्यांच्या परिवारातल्या सगळ्या मंडळींनी त्याला होकार दिला आणि मग आम्ही 3 महिने सातत्याने तिच्या सगळ्या टेस्ट करून आज सगळ्या सक्सेसफुली आज तिचं ट्रान्सप्लांटेशन करू शकलो। सांगताना आनंद होतोय। तिचा रक्तगट AB पॉझिटिव्ह आणि आईचा रक्तगट होता B पॉझिटिव्ह। तिचं वय 18 वर्ष, आई आहे मिसेस रुबीना परवीन, 42 वर्ष वयाची, B पॉझिटिव्ह, राहणार देऊरवाडा, चांदूर बाजार जवळ। म्हणजे अतिशय ग्रामीण भागातली आणि अतिशय गरीब कुटुंबातला परिवार असताना सुद्धा त्यांनी ट्रान्सप्लांटेशनच्या प्रक्रियेला साथ दिली आणि आज मला सांगताना आनंद होतो की ती शस्त्रक्रिया अतिशय सुंदर एकदम 4 तासामध्ये पूर्ण शस्त्रक्रिया करून 12 वाजता दोन्ही डोनर आणि रिसिपियंट आमच्या KTICU मध्ये परत आले। पुनश्च एकदा मेडिकल सुपरिटेंडेंट, ऑफिसर ऑफ स्पेशल ड्युटी, OTचा स्टाफ, KTICUचा स्टाफ, नेफ्रोलॉजिस्ट आणि प्रामुख्याने अनेस्थेटिस्ट आणि यूरोलॉजिस्ट या सगळ्या टीम वर्क आहे मोठा। मागच्या वेळेस सांगितलं 30 ते 35 लोकांची त्यामुळे लागतात। त्या सगळ्या लोकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य होऊ शकत नाही। पण परत एकदा मी तुमच्यापर्यंत सिटी चॅनलच्या माध्यमातून कळवू इच्छितो की महाराष्ट्रातलं एकमेव सेंटर आहे तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात किडनी ट्रान्सप्लांटच्या सर्जरी चालू आहे। त्यावेळेस आम्हाला एका आठवड्यात 2 शस्त्रक्रिया करण्याचा मान आणि संधी मिळतोय। त्याबद्दल अजून परत आमची जी टीम आहे अतिशय उत्सुक आहे आणि आनंदी आहे। आणि त्यानंतर 15 ऑगस्ट असल्या कारणाने सुट्टी आहे। 22 तारखेला आमचा परत याच महिन्यातलं 3रं ट्रान्सप्लांट। त्यामुळे आमचं सातत्याने हा प्रयत्न राहील की दर शुक्रवारला एक किडनी ट्रान्सप्लांटेशन करायचं आणि वर्षाच्या सरतेशेवटीपर्यंत 100चा जो आकडा आम्ही पार पाडूया। या सगळ्या गोष्टीचं अभिनंदन आमचे सगळे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि हेल्थ मिनिस्टर आबिटकर यांनी सुद्धा फार कौतुक केलं आणि सगळ्यांना ते यांचा रेफरन्स देतात की अमरावतीला जे ट्रान्सप्लांटेशन चालू आहे ते महाराष्ट्रभर सगळ्या लोकांनी राबवायला पाहिजे। तो जो प्रोटोकॉल आहे, ज्या प्रकारे ते घडवून आणतायत त्याचं लोकांनी पालन केलं पाहिजे आणि त्याचीच उजळणी करून आपल्या सगळ्या ठिकाणी आपण ट्रान्सप्लांट करूया असं ते प्रत्येक सेंटरला जाऊन सांगतात। कदाचित काही दिवसातच अशा शस्त्रक्रिया बाकी ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला सुद्धा चालू होतील। पुनश्च ज्या रुग्णांचं आज ट्रान्सप्लांटेशन त्यांना शुभेच्छा देतो आणि आभार व्यक्त करतो ज्या मातेने आपल्या मुलीला, अविवाहित मुलगी 18 वर्षाची छोटीशी मुलगी आहे, तिचं आम्ही आज ट्रान्सप्लांटेशन करू शकलो। सकाळपासून जवळजवळ 12 ते 8 आता 7 वाजेपर्यंत 8-9 लिटर तिला लघवी झाली आहे। तिचं क्रिएटिनिन जे 11-12 राहायचं ते 3 वर आलेलं आहे आणि प्रकृती एकदम उत्तम आहे। पुनश्च तुम्हा सगळ्या लोकांचे आभार व्यक्त करतो, शब्दांना विराम। खरंच आईचं प्रेम हे जगातील सर्वात मोठं आणि निस्वार्थ प्रेम आहे। अमरावतीमधून आलेल्या बातमीने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे। डॉक्टर अविनाश चौधरी आणि त्यांच्या टीमने केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कुमारी अशनाला एक नवीन आयुष्य मिळालं आहे। हा वैद्यकीय क्षेत्रातील एक मैलाचा दगड आहे आणि महाराष्ट्रातील अवयवदानाला यामुळे नक्कीच एक नवी दिशा मिळेल।